त्या भीमाकडे जन्मताच जेव्हा ते भीम वायुदेवांपासून उत्पन्न झाला भीम आणि असा हातामध्ये आला, हातामध्ये आला तर जड झाले हात. तात्काळ कुंतीने त्याला खाली दगडावर ठेवलं. दगडावर ठेवलं तर दगडाचा चोरा झाला सारखं. इतकं वजनदार बालक होतं ते भीम, दगडाचा चोरा झाला सारखा. म्हणजे काय इतकी शक्ती त्या भीमामध्ये जन्मताच होती, कारण वायुदेवचा पुत्र होता ना. अशा प्रकारे भीम जन्माला आलेला आहे. त्या पांडवांचं, 5 पांडवांचं आणि कौरवांचं लहान लहान मुलांचं पण कधीच पटत नाही. म्हणजे ते ओळखून घ्यायचं, लहान 2 मुलं आहेत त्यांचं एकमेकाशी पटत नाही. भविष्यात तर पटणार आहे. ते लहान वयापासूनच एकमेकाशी भांडणं करायचं. ते 5 पांडव नेहमी शांत असायचे, पण हे कौरव आहेत सारखे हुसकवायचे त्या लहान मुलांना. आणि मग एके दिवशी हा दुर्योधन आहे जायचा हळूच चिमटा काढायचा. कुणाला? भीमाला. पण भीम एवढा शक्तिशाली की भीमाला चिमटा काढण्याला पण कळत नव्हतं. काढ किती काढायचं, चिमटे काढतो. हा ट्रायल करत होता दुर्योधन. तर भीमाला काय काय चिमटे काढ, त्याला हळूच भांडण लाग घाल, काहीतरी करायचं, काय छोट्या मोठ्या गोष्टी करायचं. तो भीम एवढा शक्तिशाली छोटा मुलगा. मग त्याने एक प्रयोग केला. एके दिवशी याने ठरवलं, म्हटलंय या भीमाचा काटा काढायचा. म्हटले हा इतका शक्तिशाली आहे, भविष्यात हा मोठा झाला तर म्हटलंय आपल्याला त्रास होईल. म्हटलंय म्हणून या भीमाला मारण्यासाठी दुर्योधनाने योजना आखली. मस्तपैकी खीर बनवली दुधाची. दूध आणि तांदूळ मिक्स करून एक मस्त रेसिपी बनते, स्वीट राईस. चांगलं आठवलं त्याला. त्यात इलायची, केशर, पिस्ता, बदाम सगळं टाकलं, जे भीमाला जास्त आवडायचं. भीम खाण्यामध्ये फार हुशार. आणि मग त्या भीमाने काय केलं, ते खाण्यासाठी म्हणजे भीम दादा तुमच्यासाठी असं खीर बनवलेली आहे म्हणजे. आणि इतका सुगंधी वास त्या खीरीचा सुटला होता. ते म्हणले मग काय आणा की, म्हणले वेळ कशाला. तर त्यांनी काय केलं, भीमाला ती खीर खाऊ घातली. त्या खिरीमध्ये त्यांनी विष घातलं भीमाला मारण्यासाठी. जहर, अतिशय स्ट्रॉंग क्वालिटीचं जहर होतं. ते टाकलं तिने, त्यामध्ये विष टाकलं. आणि ती विष टाकलेली खीर त्या भीमाला खायला दिली. भीमाने ती खीर खाल्ली, अतिशय प्रेमाने खाल्ली. आणि मग भीम मृत्युमुखी पडला त्या विष खाल्ल्यामुळे. ते बालक मृत्युमुखी पडला. यांना फार आनंद झाला. आणि ह्या 100 कौरवांनी काय केलं, गुपचूप भीमाला खीर खायला घातली. आणि गुपचूप त्याला काय केलं, असं बांधलं, त्याला दाव्याने बांधलं. एवढा जड होता तो भीम, त्याला ओढत ओढत नेलं आणि गंगेच्या पाण्यामध्ये ढकलून दिलं त्या भीमाला. पण मंडळी नको, होता वही है जो भगवान चाहते हैं. भगवंतांच्या सत्तेपुढे कोणाचं काही चालत नाही. कृष्णात आली त्याला कोण मारी, कृष्णात मारी त्याला कोण तारी. आज भगवंताने ठरवलं की तुम्हाला मारायचंच आहे. दुनिया जरी आली तरी वाचवू शकणार नाही. जयद्रथ उदाहरणे महाभारताला. मग सूर्य जरी असताना घ्यायचा म्हटलं तर भगवंत घेऊ शकतात. आणि जर भगवंताने ठरवलंय की जर तुम्हाला जिवंतच ठेवायचं आहे, दुनियाने जरी प्रयत्न केला मारायचा तरी तुम्ही मारू शकत नाही. तुम्हाला भीमाला मारण्याचा प्रयत्न केला, विष बाधा केली त्याला. पण गंगा नदीचं एक वैशिष्ट्य आहे. तर गंगेचं प्राकट्य आहे मकर संक्रांती दिवशी, 2 दिवसांनी गंगा नदी प्रकट होते. गंगा नदी फक्त या पृथ्वीवरती वाहते, गंगोत्रीला उगम पावते, हिमालयामध्ये गंगासागरला जाऊन मिळते, समुद्राला. एवढंच नाहीये, गंगेचा प्रवाह हा 3 लोकांमधून गंगा वाहते. एवढंच नाही तर वैकुंठातून वाहते गंगा. भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणी शारे गंगा. भगवंताच्या उजव्या पायाच्या अंगठ्यामधून गंगा नदी प्रकट होते. आणि ही गंगा नदी वैकुंठातून खाली येते, ब्रह्माच्या कमंडलूमध्ये येते. ब्रह्माच्या कमंडलूमधून ते सत्यलोकापासून सुरुवात होते. सत्यलोकापासून ते स्वर्गलोकामध्ये येते. स्वर्गलोकामधून परत मग हिमालयामधून पृथ्वीवरती येते. 4थ्या लोकातला प्रवास आहे गंगेचा. आणि ही गंगा नदी आलेली आहे खाली. आणि इथंच थांबत नाही गंगेचा प्रवाह. गंगा सागरला जाऊन गंगा नदी मिळते आणि तिथं ते समुद्राला मिळत नाही. खरं तर तिथून ते खाली जाते पाताळ लोकांवर. हे पृथ्वी जी आहे ना मध्यभागी आहे. आपल्या वरती काही चांगले लोक आहेत,
ज्याला लोक महरलोक तपोलोक ब्रह्मलोक सत्यलोक वरती आहे आणि त्याच्या खाली काही लोक आहेत अतल वितल तलातल रसातल महातल पाताल असे 14 लोक आहेत मध्यभागी आपण आहे. तर खालच्या लोकांना सुद्धा पावन करणारी आमची गंगा नदी आहे आणि खाली नागलोक पण आहे. त्याच्या खाली नागलोक आहे. तर भीम त्या गंगेच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत 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 खालच्या लोकांमध्ये गेले. ते बालक होतं, दाव्याने बांधलेलं होतं, विष गेलेल्या पोटामध्ये विष बाधा झालेली आहे. तर साप चावल्यानंतर विष चढतं की नाही आपल्याला. तर भीमाला विष बोलणार, मुलींना बोलणार. तर भीमाला विष बाधा झाली आणि विष बाधा झाल्यानंतर नागलोकामध्ये गेल्यानंतर छोटी छोटी पिल्लं, मोठी मोठे सगळे नागांची पिल्लं, हे सगळे नाग त्या नवीन प्रोडक्ट आलेला आहे कोणतरी, त्याला ढसायला लागलं, सगळं ढसायला लागलं भीमाला. आणि तो मेलेला भीम जिवंत झाला. ढसल्यानंतर काय झालं, याच्या शरीरामध्ये अगोदरच विष होतं. भीमाच्या शरीरामध्ये अगोदरच विष होतं आणि विष काढायचं तर दुसरं उत्तर विषच असतं. तुम्ही जर दवाखान्यामध्ये गेला साप चावलाय म्हणून तर तुम्हाला इंजेक्शन दिलं जात नाही, त्या इंजेक्शन मधून विषच दिलं जातं. त्याला अँटीडोस म्हणतात. त्याला ते काय असतंय, विषच असतं. एक विष चढलं की त्याला काढण्यासाठी दुसरं विष पाजलं जातं. मग भीमाच्या शरीरामध्ये अगोदरच विष होतं आणि तिकडून साप चावले त्याला, इतके साप चावले त्या भीमाला की त्यांचं विष शरीरामध्ये गेलं आणि न्यूट्रल झालं सगळं आणि भीम जिवंत झाला. त्या नागांना सुद्धा आश्चर्य झालं. म्हटले काय झालं हे आज, आमच्या विषयामध्ये काय गडबड झाली काय म्हणते. लोक मरतात आधी चावल्यानंतर, हा जिवंत झाला म्हणले. आणि हा एवढा बलशाली आहे की एक 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 साप घेऊन असं फिरकून खेळायला लागला सापांबरोबर भीम. म्हणले एवढे साप, म्हणले साप सगळे घाबरले, ते नाग सगळे घाबरले आणि पळायला लागले. महाराज महाराज महाराज. काय झालं, वासुकी, नागांची देवतेचं नाव काय, त्या वासुकीकडे गेले सगळे. म्हणले काय झाले, अनर्थ अनर्थ अनर्थ, आपल्या राज्यामध्ये काहीतरी एलियन आलेला आहे. म्हणले एलियन माहिती आहे तुम्हाला, म्हणजे ते दुसरा ग्रहाचा व्यक्ती आलेला आहे आपल्याला. तो असा आहे म्हणे, गोड गुफा, आणि हा जो मुलगा आहे म्हणे, हा व्यक्ती कोणतरी आहे आणि त्याला आम्ही डसल्यानंतर तो जिवंत झाला आणि एवढी शक्ती त्याच्यामध्ये आहे म्हणे, तो सगळ्या सापांना त्रास देऊ लागला, नागांना साप त्रास. वासुकी आले, वासुकीने भीमाला पाहिलं. म्हणले काय रे, पूर्ण पत्ता सांगितले कुठं आलं. ते म्हणले मुक्काम पोस्ट हस्तिनापूर, देश भारत, आणि वडिलांचं नाव पांडू, आईचं नाव कुंती. कुंतीचा मुलगा आहेस म्हणले, आपलं पाहून आहे म्हणले तू. वासुकी म्हणले फार मोठं रिलेशन आहे. वासुकीला आनंद झाला. या म्हणले पाहुणे, स्वागत आहे, अतिथी देवो भव. भीमाचं स्वागत केलं नागलोकामध्ये. भीमाचं स्वागत केलं आणि म्हटलंय हार वगैरे घातला भीमाला आणि त्यानंतर आरती उतारली त्याची. इतकं मोठं स्वागत झालं. आणि मग जाताना त्यांनी एक प्यायला दिलं, एक पेय दिलं प्यायला, खीर दिली म्हणा, काय पेय दिलं म्हणा. त्या नागलोकाचं काय विशेष असेल, पाहुणचाराचं असेल काहीतरी. जसं दारू असते इकडे कुठं स्वर्गामध्ये विशेष पिण्यासाठी, तसं त्यांच्याकडे पिण्यासाठी काहीतरी पेय होतं. एक ग्लास दिला भीमाला प्यायला. एक ग्लास पिल्यानंतर भीमाची शक्ती अजून वाढली आणि वासुकीने सांगितलं, एक ग्लास पिल्यानंतर तुझ्या शरीरामध्ये 100 हत्तींचं बळ येणार आहे. एक ग्लास ते पदार्थ पिल्यानंतर किती हत्तींचं बळ आलं, भीमाच्या अंगामध्ये 100 हत्तीचं बळ आलं. भीमाला ते इतकं आवडलं पेय. भीमाला अजून एक ग्लास मिळेल का नाही म्हणलं. अजून एक ग्लास घेतला भीमाने, तो पिले भीम. म्हणजे अजून एक ग्लास आणून म्हणले, फारच छान लागतं म्हणले. अशा प्रकारे भीमाने 100 ग्लास ते पदार्थ पिला. 100 ग्लास गुणिले 100 किती झालं, 10,000 हत्तींचं बळ भीमाच्या अंगामध्ये आलं. आणि भीम अशा प्रकारे शक्तिशाली झाला. जो होता है अच्छे के लिए होता है. भगवंतांच्या भक्तांच्या बाबतीमध्ये काही घटना घडू द्या, कल्याणच होतं त्याचं. बाहेरून लोकांना दिसतं की बाबा याला मारलं गेलं, याला विषबाधा झाली वगैरे वगैरे वगैरे, पण ते भगवंताची योजना असते सगळं. हा भीम शक्तिशाली झालाच नसता एवढा,
जर त्या दुर्योधनाने विष पाजलं नसतं तर विष पाजलं ते चांगलं झालं की नाही हो? चांगलं झालं की दुर्योधनाने विष पाजलं, कारण ते 100 पटीने हत्तीचं बळ घेऊन आले आणि बॅक टू हस्तिनापूर त्यांना नागलोकातनं डायरेक्ट विमान तिकडे लावून सोडलं त्यांना. आणि म्हणून अशा प्रकारे भीम शक्तिशाली झाला. दुर्योधनाला वाटलं तर काय झालं, म्हटले काय आपल्या बाकीच्या ज्यांनी विष आणलं होतं ना, त्याला विष आणायला पाठवलं होतं, त्याला बोलवलं इकडे म्हणून, तू नेमकं विषच दिलं होतं म्हणजे मेला कसं काही नाही. हा डुप्लिकेट विष विकतो काय म्हणले तू, ते विष व्हायला पकडलं. डुप्लिकेट तर नाही दिलं तुम्हाला विष, कमी क्वालिटीचं विष का पाणी ओतून दिलं होतं विष, काय परिणाम होईल ना, एक्सपायर झाली होतील असेल, आउट ऑफ डेट. म्हणले नाही 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 महाराज म्हणले अहो मी विष तर एकदम 1 नंबर क्वालिटीच दिलं होतं. म्हणले या म्हणले जगामध्ये जेवढ्या क्वालिटीचं विष आहे एकदम भारीतलं भारी ब्रँडेड विष घेऊन या म्हणले. मेलाच पाहिजे पुन्हा विष आहे. पण आता इकडं कोरोनाची लस घेऊन आला नाही आता काही कोरोना होत नाही. नाग लोकांमध्ये जाऊन चांगले लस घेऊन आला होता, त्यामुळे भीमाला काय कुठलं ब्रँडेड विष आणू द्या नाही तर कुठलं विष आणू द्या, त्या भीमाला विषच चढेना. त्यामुळे त्यांनी तो प्रयोग कॅन्सल केला. कधी कधी अशा प्रकारे ही मुलं खेळायचे.